बदलापूर पूर्व भागात राहणाऱ्या पीडित तरुणीची बदलापूर परिसरात राहणाऱ्या एका तरुणीसोबत ओळख झाली होती. सीमा असं या तरुणीचं नाव आहे. 5 सप्टेंबरला सीमाचं वाढदिवस असतो. 2 दिवसापूर्वी सीमानं वाढदिवसाच्या पार्टीसाठी तिच्या 2 मित्रांना आणि पीडित तरुणीला आपल्या घरी बोलवलं होतं. पार्टी चांगली रंगात आली होती. रात्री उशिरापर्यंत पार्टी सुरू होती. पार्टी संपल्यावर पीडित तरुण घरी जायला निघाली. मात्र त्यावेळी तिला चक्कर आली, मळमळ जाणवू लागली आणि तिने उलट्या केल्या. त्यानंतर तिच्या मैत्रिणीनं तिला पुन्हा घरात नेलं आणि लिंबू पाणी प्यायला दिलं. पण मैत्रिणीनं दिलेलं पाणी फक्त लिंबू पाणी नव्हतं, तर त्यात गुंगीचं औषध मिसळलं होतं. मैत्रिणीनं पीडितेला लिंबू पाण्यातून गुंगीचं औषध दिलं. त्यानंतर एकानं पीडितेला बाथरूममध्ये नेऊन अत्याचार केला. त्यानंतर तिथेच अर्धनग्न अवस्थेत तरुणीला सोडून पळ काढला. पीडित तरुणी दारू पिऊन बेशुद्ध झाल्याचं मैत्रिणीनं तिच्या वडिलांना फोन करून सांगितलं. पीडितेचं वडील पहाटे मैत्रिणीच्या घरी पोहोचले. घरी पोहोचल्यावर वडिलांना दारू का प्यायली अशी विचारणा करता पीडितेला मारहाण सुरू केली. त्यानंतर पीडितेनं वडिलांना तिच्यासोबत घडलेले संपूर्ण प्रकार सांगितला. पीडितेच्या वडिलांनी तात्काळ पोलिसांना फोन केला. पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर वडिलांनी आपल्या मुलीसोबत घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिसांनी पीडितेच्या जिवलग मैत्रिणीसह आरोपीवरही गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.